अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कोल्हापूर महामार्गावर व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, 3 लाखांची रोकड लुटली। इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जात असलेल्या व्यापारी मैनुद्दीन अल्लाउद्दीन मुल्ला यांच्यावर अज्ञात चौघांनी फिल्मी स्टाईलने हल्ला करून 3 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली। 2 स्प्लेंडर दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी महामार्गावर त्यांची गाडी अडवून कोयत्याने वार केले। या हल्ल्यात मुल्ला यांच्या हाताला व बोटांना दुखापत झाली असून गाडीचीही तोडफोड करण्यात आली। हल्ल्यानंतर आरोपींनी गाडीत ठेवलेली 3 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला। गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकींना नंबर प्लेट नसल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मी आता इचलकरंजीहून कोल्हापूरला निघालो होतो। 2 गाड्या होत्या स्प्लेंडर आणि ती 4 जण पोरं होती। ती माझा पाठलाग करत आली। मला तिने आता गाडीत अडवली, साईडला सांगितलं तर मी काय घ्यायचं तर तिने डायरेक्ट कोयता काढला आणि हल्ला केला माझ्यावर। गाडीची काच वगैरे हाताला लागले पण गाडी का फोडून लागले। वार केलेला नाही। साधारणतः घटना किती वाजता घडली? 10:15 वाजता। 10:15 वाजता। आणि किती रुपये होते तुमच्या बॅगेत? 3 लाख कॅश होती। 3 लाख रुपये कॅश होते। म्हणजे तुमचा पाठलाग वगैरे किती वेळ करत होते ते? एक अर्धा 20 मिनिट झाले असते इचलकरंजी निघायला। तुम्हाला काय गाडीचा नंबर वगैरे काय आठवतोय? नाही, गाडीने नंबर प्लेट नाही आहे दोन्ही गाड्यांना। दोन्ही गाड्याला नंबर प्लेट नव्हती? नक्की। किती मुलं होती? 4 जण आहेत ती। 4 जण होती।